नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ। आपला आजचा व्हिडिओ हा आपल्या कालच्या इलेक्टोरल बॉन्ड्सचा पुढचा अपडेट असलेला व्हिडिओ आहे, कारण या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन माहिती आणि महत्त्वाची आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे, जी नुकतीच रिलीज झालेली आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर। इलेक्टोरल बॉन्ड्सबाबत जसे नवीन माहिती समोर येते तसं त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता की सील्ड एन्व्हलपमधल्या सील्ड कव्हरमधल्या माहितीचं काय। कालच्या व्हिडिओमध्ये हे सील्ड कव्हर कुठलं आहे हे मी नीट एक्सप्लेन केलंय। सो बेसिकली 2019 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टानं इंटरिम ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर अशी होती की SBIनं इलेक्शन कमिशनला एका सील्ड एन्व्हलपमध्ये माहिती द्यावी। कुठली माहिती? तर कुठल्या पार्टीला, कुठल्या पॉलिटिकल पार्टीला किती फंडिंग आलं, कुठल्या पिरियडसाठीची ही माहिती द्यावी, तर मार्च 2018 ते मे 2019 या पिरियडमधली माहिती एका सील्ड एन्व्हलपमध्ये SBIनं इलेक्शन कमिशनला द्यावी। आणि आता ही जी सील्ड कव्हरमधली माहिती आहे ती कधी पुढे येणार हा प्रश्न आपण विचारला होता। इलेक्शन कमिशननं 17 तारखेच्या संध्याकाळी सील्ड कव्हरमधली ही माहिती रिलीज केली आहे त्यांच्या वेबसाईटवर, आणि त्याच्यावर इंडियन एक्सप्रेसवर एक डिटेल आर्टिकल पण आलं आहे। बऱ्याच वेगवेगळ्या वेबसाईट्सवर आता ही माहिती समोर येते आणि हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे। त्यातनं अनेक संदर्भ, अनेक डॉट्स कदाचित तुम्ही जोडू शकाल। सगळ्यात पहिल्यांदा ही माहिती तर तुम्हाला सांगणारच आहे, आणि हे लक्षात ठेवा कायमस्वरूपी की SBIनं काही मनापासून स्वतःहून प्रोॲक्टिव्हली ही स्टेप घेतलेली नाही आहे, तर हे सगळं फटकारणच चाललेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या इंटरिम ऑर्डरमुळे SBIला ही माहिती द्यायला लागली। म्हणजे बघा, जर याचिकाच झाली नसती इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विरोधात तर ना इंटरिम ऑर्डर आली असती, ना ही सगळी माहिती SBIने ECIला कधी दिली असती, आणि ना ही माहिती जनतेसमोर आली असती। ही माहिती सांगण्याच्या आधी एक लेटेस्ट अपडेट आहे सुप्रीम कोर्टातनं, ती तुम्हाला आधी सांगते, कारण हा सगळा जो फटकारण्याचा खेळ चालला आहे तो अजूनही सुरूच आहे। कारण सुप्रीम कोर्टाचा SBIवर फार काही विश्वास आहे असं चित्र सध्या दिसत नाहीये। सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा SBIला सांगितलंय की तुम्ही एक ॲफिडेव्हिट सादर करा। या ॲफिडेव्हिटमध्ये सुप्रीम कोर्टानं SBIला असं लिहून द्यायला सांगितलंय की आम्ही कुठलीही माहिती आमच्याकडे ठेवणार नाही, सगळी माहिती सुप्रीम कोर्टात देऊ। गुरुवारपर्यंत हे ॲफिडेव्हिट सादर करायला सांगितलं SBIला। म्हणजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, ते SBIने धुडकावले, त्याच्यानंतर आता परत सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं कोर्टाने कुठला डोनर आहे, कुठल्या डोनरनी किती, कुठल्या पार्टीला पैसे दिलेत, हा युनिक नंबर आहे तो का नाही सबमिट केला, तो सबमिट करा। आणि आता सुप्रीम कोर्ट म्हणतंय की तुम्ही आता एक ॲफिडेव्हिटच द्या की बाबा आम्ही काही माहिती आमच्याकडे ठेवणार नाही। म्हणजे हे काय चाललंय, एक स्पॉइल्ड चाइल्डला सांगण्यासारखं आहे अक्षरशः की बाबा रे खरं बोल, बाबा रे काही माहिती लपवू नको, बाबा रे काय हे तू ठेवू नको स्वतःकडे काही माहिती। आणि हे सगळं देशाच्या सर्वोच्च पातळीला चाललंय। आता कमिंग बॅक टू आत्ताची ताजी आकडेवारी, आता जेव्हा 2024च्या निवडणुकांचा पिरियड आहे, इलेक्शनचे वारे जोरदार वाहत आहेत, तेव्हा देशाला कळणार आहे की 2019च्या इलेक्शनसाठी कुठल्या पार्टीकडे किती पैसा आला होता। इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विरोधात ही याचिका झाली नसती तर खरंच ही माहिती समोर आलीच नसती। तर जे आकडे आता डिस्क्लोज होऊ नयेत अशी सरकारी व्यवस्था केली होती, ते आकडे आता सरकारी वेबसाईटवर आलेत। आता बॉटम लाईन, हे सगळे आकडे मार्च 2018 ते मे 2019 या पिरियडमधले आता समोर आलेत। आणि हे आकडे काय सांगतायत तर मार्च 2019 पासून सगळ्यात जास्त डोनेशन्स, म्हणजे सगळ्यात जास्त पोल बॉन्ड्स मिळालेत भाजपला, त्या खालोखाल काँग्रेस, मग तृणमूल काँग्रेस आणि मग भारत राष्ट्र समिती। इंडियन एक्सप्रेसमध्ये पण ह्याचा डिटेल रिपोर्ट आला आहे। ही माहिती जी आली आहे त्याच्यात असं कळतंय की रुलिंग BJPला मार्च 2018 ते मे 2019 या काळात 3,941.57 कोटी रुपये मिळाले, आणि त्यातही 2019च्या इलेक्शनच्या 3 महिन्यात, 2019च्या इलेक्शनच्या 3 महिन्यात, म्हणजे कुठले 3 महिने, मार्च, एप्रिल, मे, या 3 महिन्यात यातली 77.4% रक्कम, म्हणजे 3,050.11 कोटी रुपये एवढी रक्कम थेट पक्षाकडे गेली। 2019ला लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या होत्या 10 मार्चला, आणि वोट काउंटिंग झालं होतं 23 मेला। सो एकूण जेवढे आकडे आता समोर आले त्यानुसार ही स्कीम, इलेक्टोरल बॉन्ड ही स्कीम सुरू झाल्यापासून भाजपला सर्वाधिक 8,451.41 कोटी रुपये एवढी देणगी मिळालेली आहे। लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच 2019मध्ये आठवते तुम्हाला की आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा यांच्याही विधानसभा निवडणुका होत्या, त्याच्यामुळे हे आकडे डोक्यात ठेवताना कुठे कुठल्या निवडणुका होत्या हे पण डोक्यात ठेवलं पाहिजे।
आणि त्या काळात सर्वाधिक देणगी मिळालेली पार्टी पण आता या आकडेवारीनुसार दिसते भारतीय जनता पार्टी. सो आता एकूण फंडिंग ही स्कीम सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत कसं झालं आहे, म्हणजे मार्च 2018 पासून ते फेब्रुवारी 2024 पर्यंत तर भाजपला सर्वाधिक मिळालेत 8,451.41 कोटी, काँग्रेसला मिळालेत 1,950.90 कोटी, तृणमूल काँग्रेसला मिळाले 1,707.81 कोटी रुपये आणि भारत राष्ट्र समितीला मिळालेत 147.30 कोटी. आता बघा की 12 एप्रिल 2019 म्हणजे इंटरिम ऑर्डरच्या आधीपर्यंत सुद्धा भाजपच नंबर 1 देणगी मिळालेला पक्ष राहिलेला आहे. एप्रिल 2019च्या आधीपर्यंत भाजपला 2,390.91 कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेसला 529 कोटी रुपये आणि त्यानंतर बाकी पार्टीज येतात. या देणग्या नेमक्या कुठून आल्यात याची जर जॉग्रफी पाहिली तर कळेल की मार्च 2018 ते मे 2019 मध्ये भाजपला सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युशन हे मुंबईतनं मिळाले, त्याखालोखाल कलकत्ता आणि मग नवी दिल्ली. आता प्रश्न इथे असा येतो की हे कॉन्ट्रीब्युशन मुंबईतनं इतकं मोठ्या रकमेचं कुणी दिलं, तर कुणी दिलं हा प्रश्न अजूनही तसाच राहतो, त्याचं उत्तर अजूनही मिळतच नाही. युनिक नंबर जे SBI देणार आहे सुप्रीम कोर्टाकडे त्याच्यामध्ये सुद्धा या पिरियडमधला या टाईम पिरियडमधला युनिक नंबर तर मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे मुंबईतनं सगळ्यात मोठा देणगीदार कोण होता याचा अंदाज फक्त बांधू शकतो. आता बघा की 2018च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कर्नाटक, छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशात, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम इथे विधानसभा निवडणुका होत्या. MP, छत्तीसगड, राजस्थानमध्ये त्यावेळेला BJP हरली होती. आता स्पेसिफिक 2018च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमधली जर आकडेवारी पाहिली तर त्याच्यात असं दिसतंय की 330.41 कोटी बॉन्ड थ्रू मिळाले BJPला आणि त्यानंतर जानेवारी 2019मध्ये म्हणजे जेव्हा निवडणुकांचं वर्ष सुरू झालं त्या जानेवारी महिन्यामध्ये 173 कोटी रुपये पक्षाला मिळाले आणि सगळ्यात जास्त फ्लो होता लोकसभा इलेक्शन दरम्यान 769.48 कोटी रुपये किमतीचे बॉन्ड्स मार्च 2019मध्ये BJPनं रिडीम केलेले आहेत. जेव्हा एप्रिल 2019मध्ये ॲक्च्युली मतदानाला सुरुवात झाली होती त्यावेळेशी जर पॅरलली आपण आकडेवारी पाहिली तर ती अशी दाखवतीये की हे बॉन्ड्सची किंमत वाढून 1,572.93 कोटी रुपये इतकी झाली होती. आणि मग मेमध्ये जेव्हा निवडणुका संपत आल्या होत्या किंवा मेमध्ये जेव्हा रिझल्ट आला त्या महिन्यातली आकडेवारी पाहिली तर ती भाजपला मिळालेत 707.70 कोटी रुपये. सो ही आकडेवारी जी आत्ता आली आहे समोर ती आकडेवारी बरेच प्रश्न निर्माण करते. एकतर हे डोनर्स कोण आहेत या इलेक्शन पिरियड्समधले हा एक मोठा प्रश्न आहे जो या सील्ड एन्व्हलपमधली आकडेवारी समोर आली तरीसुद्धा कायम राहतो. आणि त्यापाठोपाठ अजून काय काय प्रश्न तुमच्या मनात आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आत्ता ही बेसिक जी आकडेवारी आली होती ती वाचल्यानंतर ही तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली. असे अजून अनेक गोष्टी उलगडत जाणार आहेत इलेक्टोरल बॉन्ड्सच्या आणि इलेक्टोरल बॉन्ड्स हा काही साधा सोपा आणि सुटसुटीत विषय नाही आहे. तर त्याच्यात जितकं डिग इन करू जितकं खोलात जाऊ तितकं अजून मोठ्या मोठ्या गोष्टी हातात मिळणार आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवीन. चॅनल सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकीन त्याच्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अपडेट पाहू शकाल किंवा ॲनालिसिस पाहू शकाल. धन्यवाद.